वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। छान. नमस्कार. आपण नेहमीप्रमाणे 13व्या अध्यायावर आहोत. बरेच दिवस झाले पण अजून 2-3 तरी आहेत सेशन्स. तर वंदना पुष्पळ. तर त्या 13व्या अध्यायातला 11व्या श्लोकाचा मधल्या काही ओव्या आपण मागच्या वेळेला वाचल्या. तर तो श्लोक वाचून बराच वेळ झाला म्हणून परत एकदा वाचते. अध्यात्म ज्ञानम नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोऽन्यथा. म्हणजे या श्लोकामध्ये आपण पाहिलंच आहे की वेगवेगळ्या उपमा देऊन ज्ञानेश्वर सांगतायत की अज्ञानी माणूस कसा आहे, त्याच्यामध्ये काय माणसातल्या जे काय दोष आहेत ते अज्ञानी आहेत ते सांगतायत. तर मागच्या वेळेला 743 ते 863 वेळा आपण कव्हर केल्या आणि त्याच्यात निलिमाताईंनी त्याची 4 भागामध्ये हे केलं होतं. त्याचं 4 विषयांवरती सांगितलं होतं. तर पहिल्या 743 ते 763 याच्यामध्ये की विषयाचा मोह कसा दूर करायचा, पण तो अज्ञानी लोकांना कसा जमत नाही, असा तो एक होता. तर त्याच्यातल्या उपमा वाचल्या मी की मला कुठची आवडती ती त्याच्यावर बोलावं, पण मला काही फारशा त्यातल्या खूप काही उपमा विषय आणि याच्या आवडल्या नाही. पण त्यातली एक आहे की त्यांनी सांगितलं की मिठाची बाहुली जशी पाण्याने घासली की ती कमी कमी होत जाते, तसा प्रकारे जर माणूस आपल्याला आवडीच्या गोष्टी जर सतत करत राहिला तर तो मरणाकडेच जातो म्हणून. नंतर 764 ते 771 मध्ये ओव्यांमध्ये सांगितलं की रोगाची काळजी घेत नाही, स्वतःची काळजी घेत नाही आणि जगाला काळजी देतो ते करण्यामध्ये. तर त्याच्यामध्ये जो माणूस आपलं खाणं पिणं झोपणं जोपर्यंत सगळं चांगलं असतं आणि कुठल्याही रोग नसतो तोपर्यंत तो वाटेल ते खातो पितो आणि त्याचा यथेच्छ उपभोग घेतो. पण पुढे जाऊन या वागण्यामुळे आपल्याला रोग होईल हा तो विचार करत नाही आणि म्हणून तो अज्ञानी. नंतर तर ते सांगताना अजून एक सांगतात की उदाहरण देतात की घरात पुरलेल्या धनावर सर्पाची वस्ती असते, पण एखादा नास्तिक माणूस चुकून ते धन सर्पदंश न होता काढून घेतो तर त्याला वाटते की सर्पधनाचं रक्षण करत नाहीत आणि तो निश्चिंत होतो, पण पुढच्या वेळेला गेला तर सर्पाचा दंश होईल असा तो विचार करत नाही. नंतर 772 ते 781 मध्ये असंगत्व म्हणजे काय असं.
तर जो माणूस करू नये ते करतो, जे घेऊ नये ते मागतो, खाऊ नये ते खातो, ऐकू नये ते ऐकतो, बोलू नये ते बोलतो वगैरे. तर पुढे जाऊन या अयोग्य वर्तनाचा त्याच्यावर काय परिणाम होईल याचा विचार न करणारा म्हणून तो अज्ञानी. नंतर 782 ते 789 मध्ये विषयात गुंतलेला आहे आणि इतरांची आराधना कशी करतात अशी अज्ञानाची लक्षणं, म्हणजे विषयात गुंतलेला. तर जेव्हा पुरुष एखाद्या स्त्रीच्या प्रेमात पडल्यावर तिच्यासाठी सर्व करतो आणि बाकी आई वडील किंवा इतरांची पर्वा करत नाही, तर तो पुरुष अज्ञानी. जो नंतर पुढे जाऊन त्यांनी सांगितले की रोज जो माणूस रोज निरनिराळ्या देवतांची पूजा करतो, की सोमवारी शंकराची, मंगळवारी देवीची वगैरे, तो सुद्धा अज्ञानीच आहे. जो उपनिषदांकडे वळत नाही, ज्याला योगशास्त्र रुचत नाही व ज्याचे अध्यात्म ज्ञानामध्ये मन लागत नाही, तो अज्ञानी. जो कर्मकांड करतो, पुराणे ज्याला मुखोद्गत आहेत आणि जो ज्योतिषशास्त्र व शिल्पशास्त्र, पाकशास्त्र, नीतिशास्त्र, काव्य नाटकात चतुर, वैदिक शास्त्रात निपुण असेल पण त्याला अध्यात्मशास्त्र कळत नसेल तर तो अज्ञानीच. तर हे वेगवेगळ्या तेवढ्या भागामध्ये सांगितलंय. तर झालं माझं झालं. मला वाटलं कितीपर्यंत जायचं तुला? आपल्या 760 नाही 872 पर्यंत जायचं. 863 863 हा. मग शेवटच्या ह्याच्यातलं राहिलंय थोडं. शेवटच्या ह्याच्यामध्ये ते होतं ना की वेगवेगळं हे ज्योतिषशास्त्र, शिल्पशास्त्र आणि हे सगळ्या बरोबर. मला वाटलं त्याच्यामध्ये हे पण होतं की अर्जुना या अज्ञान भागाचा त्याग करून ज्ञानाविषयी चांगला दृढ हो. तर तो त्यातला महत्वाचा मेसेज होता शेवटच्या भागातला. ओवी 761 जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्ञान टाकून ज्ञानाविषयी दृढ हो असं सांगितलंय. आणि मग आता तिथून मला खरं सुरू करायचंय म्हणून म्हटलं ओके गुड, चांगलं झालं. शेवटी संपलं असं म्हणायचं ना. तर आताच्या ओव्या काय म्हणतेस? त्यांनी मला वाटतं एक असं पण कुठेतरी म्हटलंय ना की अज्ञानाबद्दल सगळं का सांगितलं, तर अज्ञानाबद्दल सांगितल्यावर आपोआपच तुम्हाला ज्ञान म्हणजे काय ते कळणार तरी म्हटलंय. तर तिथपासूनच मी आता सुरू करणार आहे. आता खरं म्हणजे आजचे सगळे जे श्लोक आहेत ते इंटरेस्टिंग आहेत. इंटरेस्टिंग अशा दृष्टीने की आता आपण म्हटलं ना की अज्ञान टाकून ज्ञानाविषयी दृढ हो. आणि मग ज्ञानाविषयी दृढ हो. मग ज्ञान म्हणजे काय, ज्ञेय म्हणजे काय, ते कोणचं आहे ते आपल्याला आता पुढच्या श्लोकांमध्ये सांगितलंय. ज्ञेय म्हणजे अर्थातच काय म्हणतात ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान, राईट. तर त्याच्यासाठी आपल्याला त्या दृष्टीने जायचंय. म्हणून ओवी 12 जी आहे ती सांगते की जे ज्ञेय आहे ते ब्रह्मच आहे आणि ते सत नाही असतही नाही. म्हणजे त्याला कुठलीच व्याख्या लावता येत नाही असं आहे. त्याच्यात भाषामुखी होते. ते नाही म्हणावं तर ते विश्वाच्या रूपाने समोर आहे आणि विश्वातच बघावं तर असं काही दाखवता येत नाही की ओके हा ब्रह्म आहे म्हणून असं. तर म्हणून ते म्हणतात की ते असूनही नसतं आणि नसूनही असतं अशा प्रकारे. आणि 871व्या ओळीमध्ये ते म्हणतात की इथे भाषाच मूक झाली आहे, विचारांची वाट मोडली आहे आणि अनादी अनंत ब्रह्म म्हणजे ज्ञेय. तर तो जो विचार आहे तो 12व्या श्लोकात आहे. तर आपण तो वाचूया, मग मी पुन्हा 13व्या श्लोकाचं सांगते. छान आहेत आता सगळे श्लोक, छोटे छोटे आणि छान आहेत. तर कोण वाचते 12वं? मी वाचणार आहे. ओके, हा आहे का? हाय. 12वा श्लोक वाचायचा. 12वा श्लोक आणि मग अर्थ आणि नंतर सगळ्या शेवटी असं वाचायचं आहे ना. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते.
जे ज्ञेय आहे व जे जाणले असता मनुष्य अमृतत्व पावतो ते मी सांगतो. ते हे आदिरहित परब्रह्म होय. ते सतही नाही व असतही नाही असे ज्ञाते म्हणतात. तर ब्रह्माला ज्ञेय म्हणावयाचे ते एवढ्याच करता की ते ब्रह्म ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने जाणले जात नाही. आणि जे ब्रह्म जाणल्यावर काहीच करावयाचे राहत नाही व ज्याचे ज्ञान जाणणाऱ्याला ज्ञेय स्वरूप करते करते जे ज्ञेय स्वरूप जाणल्यामुळे संसाराचे कुंपण काढून टाकून संसाराचा निराश करून अत्यानंदाच्या काय झालं? पोटात जिरून जावे म्हणजे नित्यानंद स्वरूप व्हावे. अर्जुना, ते ज्ञेय असे आहे की त्याला आरंभ नाही व ज्याला परब्रह्म असे स्वभावतः नाव आहे. जे नाही म्हणावयाला जावे तर जे विश्वाच्या आकाराने दिसते आणि ते ब्रह्म विश्वच आहे असे म्हटले तर विश्व हा मिथ्याभास आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी रूप, रंग व आकारही नाहीत व पाहण्याचा विषय व पाहणारा ही स्थिती नाही. असे असल्यामुळे ते आहे हे कोणी व कसे म्हणावे? आणि जर ते खरोखरच नाही असे म्हणावे तर महत्तत्वादी कोणाच्या ठिकाणी स्फुरतात आणि त्याच्या बाजून कुठले काय आहे? म्हणून जे ब्रह्म पाहून आहे नाही ही भाषा मुकी झाली. जे आहे म्हणता येत नाही व जे नाही म्हणता येत नाही व ज्या ब्रह्माच्या ठिकाणी विचाराची वाट मोडली आहे, ज्याच्या संबंधाने काही विचार करता येत नाही. डेरा, घागर व परळ यामध्ये माती जशी त्या त्या आकाराने असते, त्याप्रमाणे ही ब्रह्मवस्तू सर्व जगात सर्व पदार्थ होऊन राहिली आहे. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते हिणेची कारणे. जे ज्ञाने वाचुनी कवणे उपाये नसे. आणि जाणितले यावर उते काही करणे नाही जेथे. जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे. जे जाणिते लयाची साठी संसाराची काढून या काठी. जिरोनी जाई जे पोटी नित्यानंदाचा. ते ज्ञेय गा ऐसे आदि जया नसे परब्रह्म आपैसे नाव जया. जे नाही म्हणू जाईजे तव विश्वाकार देखिजे. आणि विश्वची ऐसे म्हणिजे तरी हे माया. रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य द्रष्टा स्थिती. तरी कोणे कैसे आथी म्हणावे पा. आणि साचची जरी नाही तरी महादादिक कोणे ठाई. स्फुरत कैचे काही तेणे विणसे. म्हणून आथी नाथी हे बोली. जे देखोनी मुखे जाहली विचाराची मोडली वाट जेथे. जैसे भाडघट शरावी तदाकारे असे पृथ्वी. तैसे सर्व होऊन या सर्वी असे जे वस्तू. ओके. आता ते व्हेरी गुड. आता 13वा आहे ना? तर हा 13वाचं 13. थोडंसं सांगते. हं. मला वाटतं मी सांगितलं की थोडं सोपं जाईल समजायला असं वाटतं. बरं. तर आपण जे उशिरा आले त्यांच्यासाठी सांगते की मागच्या श्लोकामध्ये 11व्या श्लोकामध्ये एक वाक्य होतं की तू अज्ञान टाकून ज्ञानाविषयी दृढ हो. मग ज्ञान म्हणजे काय, तर ज्ञेय कोणतं ते आता आपण या पुढच्या 12 ते 18 श्लोकांमध्ये बघणार आहोत. आत्ताचा जो श्लोक होता त्याच्यात त्यांनी सांगितलं ब्रह्म म्हणजे सत नाही, असत नाही, कारण सगळ्या व्याख्याच तिथे संपतात म्हणून. आता पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये सांगतात ते की विश्वामध्ये सर्वाला व्यापून उरलाय ब्रह्म आणि भूतमात्राच्या ठिकाणी होणाऱ्या क्रिया म्हणजे समजा आपण काही केलं तरी त्या ब्रह्माच्याच क्रिया समजल्या जातात. कारण आपल्या आत्म्यामध्ये जी काही शक्ती आहे ती आपण ज्याला म्हणतो आत्मा किंवा काही जे म्हणतो तर ती जी शक्ती आहे ती कशामुळे, ते ब्रह्मामुळे. आणि तेच आपण म्हटलं होतं ना की दॅट्स व्हॉट इट इज. आणि म्हणून कुठलीही क्रिया भूतमात्रांनी केली की त्याला विश्वबाहू म्हणतात. आणि या ब्रह्माला सगळीकडचंच एकदम दिसतं
आणि म्हणून त्याला विश्वांघ्री म्हणतात. हा शब्द मी परवा वापरला होता ज्योतीच्या प्रश्नाला उत्तर देताना. ते आंघ्री म्हणजे डोळे. आणि मला हा शब्द फार आवडतो, कारण की म्हणजे इट्स लाईक अ स्फिअर, पण तो सगळ्या बाजूनी सारखा आहे, त्याला कुठल्याही बाजूने दिसू शकतं आणि म्हणून त्याला विश्वांघ्री म्हणतात. आणि त्याला सगळीकडे मस्तके आहेत. मस्तके आहेत म्हणजे इन अ सेन्स की त्याला सगळीकडचं दिसतं, म्हणून त्याला विश्वमूर्धा म्हणतात. आणि याच्यातलं 788, 790, 700च आहे ना? हो, सॉरी, 888, 888, 890 ह्या महत्वाच्या आहेत ओव्या. आणि त्याच्यामध्ये आता आपण द्वैताच्या साह्याने अद्वैताचं वर्णन करत आहोत. खरं ब्रह्म आहे, त्याला असं काहीच नाही, त्याला फीचर काहीच नाही आहेत, पण त्याला आपण हे नाही ते नाही असं करून त्याचं वर्णन करतो आहोत. तर ते म्हणून ते सगळे वर्णन खूप इंटरेस्टिंग झालेली आहेत. आता 13वा वाचूया. सर्वतः पाणिपादं सर्वतोक्षी शिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति. ज्याला हातपाय सर्वत्र आहेत, त्याला डोळे, मस्तक, मुख सर्वत्र आहेत, त्याला कान सर्वत्र आहेत, याप्रमाणे तो विश्वामध्ये सर्वाला व्यापून राहिले आहे. सर्व देशांमध्ये व सर्व कालांमध्ये देशकालाहून जी वस्तू वेगळी न होता जी क्रिया स्थूलाकडून व सूक्ष्माकडून, देहाकडून व अंतःकरणाकडून होते, तेच ती क्रियाच ज्याचे ब्रह्माचे हात आहे. या कारणास्तव ज्या वस्तूला विश्वबाहू असे म्हटलेले आहे, कारण की ती वस्तू सर्व होऊन सर्व काळ सर्वच करते आणि सर्व ठिकाणी एकाच काली ते ब्रह्म आहे. म्हणून अर्जुना, त्याच विश्वांघ्री ज्याचे चरण सर्वत्र आहे असा हे नाव आहे. जसे सूर्याला अंग व डोळे हे वेगवेगळे नाहीत, जशी जी वस्तू ही पदार्थाच्या स्वरूपाने असल्यामुळे ती सर्वांस पाहणारी आहे, म्हणून विश्वतच चक्षु ज्याला सर्वत्र नेत्र आहे तसा असा हा प्रकार नेत्रारहितांच्या ठिकाणी बोलण्यास वेद तयार झाला. जे सर्वांच्या मस्तकावर नित्य सर्व प्रकाराने नांदत आहेत, अशी स्थिती असल्यामुळे त्याच विश्वमूर्धा सर्वत्र मस्तके असलेला असे म्हटले जाते. अर्जुना, असे पहा की अग्नीच्या ठिकाणी जसे अग्नीचे स्वरूप तेच मुख असते, तसे जे ब्रह्म सर्व अंगाने सर्व भोगीत आहे. या कारणाने अर्जुना, त्याला विश्वतोमुख म्हणजे ज्याला सर्वत्र मुखे आहेत असा हा प्रकार श्रुतीच्या बोलण्यात आला. आणि जसे आकाश सर्व वस्तूस मिळून आहे, त्याप्रमाणे ज्याला शब्दमात्राच्या ठिकाणी कान आहेत, म्हणून आम्ही त्या सर्व ठिकाणी ऐकणारे असे म्हणतो. ज्याप्रमाणे जे सर्व पदार्थ मात्रास व्यापून आहे, हे बुद्धिवान अर्जुना, सहज विचारून करून पाहिले तर विश्वतच चक्षु या श्रुतीने त्या वस्तूच्या व्याप्तीचे वर्णन केले. एरवी ब्रह्म हे सर्व शून्यपणाचा शेवट आहे, हाही सिद्धांत ज्या ठिकाणी सहन होत नाही, त्या एक मिनिट, वस्तूच्या ठिकाणी हात, पाय, डोळे हे बोलणे कोठे आहे? एका लाटेने दुसऱ्या लाटेला गिळून टाकले असे कळते, वाटते, परंतु तेथे ग्रासणारे हे ग्रासिले जाणाऱ्याहून वेगळे आहे काय? त्याप्रमाणे खरोखर जे एक आहे, तेथे व्यापले जाणारे व व्यापणारे कोठे आहे? परंतु बोलण्याकरता व्याप्य व व्यापक असा भेद क्षणभर करावा लागतो. शून्य, काही नाही, हे जेव्हा दाखवायचे असते, तेव्हा एक बिंदूले पूज्य म्हणजे काही नाही हे दाखवणारी आकृती काढावी लागते. त्याप्रमाणे अद्वैत जेव्हा शब्दाने सांगावयाचे असते, तेव्हा द्वैत करावे लागते. अर्जुना, अद्वैताचे वर्णन अद्वैताचे वर्णन करण्याकरता द्वैत अंगीकारले नाही, तर गुरु शिष्याच्या संप्रदायाला पूर्णपणे अडथळा येईल व बोलणेच खुंटेल. अर्जुना, म्हणून श्रुतीने द्वैताच्या साहाय्याने अद्वैताच्या ठिकाणी वर्णन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला. ते ज्ञेय ब्रह्म ज्या प्रकाराने या सर्व दृश्य आकारामात्रामध्ये व्यापून आहे, तोच प्रकार आता ऐक. आघवाची देशिकाळी नवता देश काळा वेगळी
जे क्रिया स्थूळा स्थूळी तेचे हात जयाचे. तया ते या कारणे विश्वबाहू ऐसे म्हणणे, जे सर्वची सर्वपणे सर्वदा करी. आणि समजता ही ठाया एकेकाळी धनंजया, आले असे म्हणून जया विश्वांघ्री नाव. पैसवितया आंग डोळे, नाहीत वेग वेगळे वेगळ वेगळे, तैसे सर्व द्रष्टे सकळे स्वरूपे जे. म्हणून विश्वतश्चक्षु हा अचक्षुचा ठाई पक्षू, बोलावया दक्षू जाहला वेदू. जे सर्वाचिया शिरावरी, जे नित्य नांदे सर्वापरी, ऐसी हे स्थितीवरी विश्वमूर्धा म्हणे पे. पैगा मूर्ती तेची मुख, हुताशनी जैसे देख, तैसे सर्वपणे अशेख भोगते जे. या लागी तया पार्था विश्वतोमुख हे व्यवस्था, आली वाक्पथा श्रुतीचिया. आणि वस्तू मात्री गगन, जैसे असे संलग्न, तैसे शब्द जाती कान सर्वत्र जया. म्हणून आम्ही तया ते, म्हणून सर्वत्र ऐकते, एवजे सर्वाते आवरुनी असे. एरवी तरी महामती विश्वतच्चक्षु या श्रुती, तयाची ये व्याप्ती रूप केले. वाचुनी हस्त नेत्र पाये, हे भाषते थके आहे, सर्व शून्यत्वाचा नसाहे निष्कर्षुजे. पै कल्लोळा ते कल्लोळे, ग्रसिजत असे ऐसे कळे, परिग्रसिते ग्रासा वेगळे आहे काही. तैसे साचची तैसे साचची जे एक, तेथे के व्याप्य व्यापक, परिबोलावया नावेक करावे लागे. पै शून्य जे दावावे जाहले, तै बिंदुले एक पाहिजे केले, तैसे अद्वैत सांगावे बोले, तै द्वैत कीजे. एरवी तरी पार्था गुरुशिष्य सत्पथा, आडळू पडे सर्वथा बोल खुंटे. म्हणून गा श्रुती द्वैत भावे अद्वैती, निरूपणाची वाहती वाट केली. तेची आता अवधारी, ये नेत्र गोचरे आकारी, ते ज्ञेय जिया परी व्यापक असे. छान. आता अमृत वाचतात ना. 14व्या श्लोकाचं सांगते, हा अगदी सोपा आहे श्लोक. त्याच्यामध्ये फक्त एवढंच म्हणायचं की इंद्रियादी आकाराने जे भासतं, पण स्वतः इंद्रिय विरहित आहे, असं ब्रह्माचं वर्णन आहे. म्हणजे ब्रह्म सर्व भूतांच्या ठिकाणी आहे, पण तो निर्गुण आहे. तर वाचूया 14वा. सर्वेंद्रिय गुणाभासं सर्वेंद्रिय विवर्जितम्, असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च. सर्व चक्षुरादी इंद्रिये व सत्वादी गुण यांच्या आकाराने ते भासते असे दिसते, पण ते स्वतः सर्व इंद्रियांनी विरहित आहे. ते सर्वत्र असक्त आहे, तथापि सर्वभृत सर्व धारण करणारे आहे. ते निर्गुण आहे, परंतु सर्व गुणांचे पालन करणारे आहे. तरी हे अर्जुना, ते ब्रह्म असे आहे की जसे अवकाशांच्या ठिकाणी आकाश व्यापून आहे, अथवा वस्त्रांमध्ये तंतू जसा वस्त्र होऊन आहे. पहा की पाण्यामध्ये रस जसा पाणी होऊन असतो, अथवा दिव्यामध्ये दिवा होऊन जसे तेज असते, ज्याप्रमाणे कापरामध्ये सुगंध कापूर होऊन असतो, अथवा शरीरामध्ये जसे कर्म शरीर होऊन असते. फार काय सांगावे अर्जुना, जसे सोनेच सोन्याचा तुकडा होऊन असते, त्याप्रमाणे जे ब्रह्म या सर्वांच्या सर्व अंगात आहे. येथून ब्रह्माची व्याप्ती जगामध्ये कशी आहे हे व्यतिरेक दृष्टीने दाखवतात. परंतु ते सोने तुकडेपणामध्ये असते तेव्हा तो सोन्याचा तुकडा असे वाटते, पण वास्तविक पाहिले तर तुकड्याच्या आकाराने असणारे सोने हे जसे सोन्यासारखेच आहे. हे मित्रा अर्जुना,
पाण्याचा ओघ जरी वाकडा असला तरी पाणी जसे सरळच असते, अथवा लोखंडात अग्नीचा प्रवेश झाला म्हणून तो अग्नी जसा लोखंड होत नाही. घटाच्या आकाराने वेटाळलेले आकाश घटामध्ये जसे वाटोळे आहे असे वाटते, व मठामध्ये सापडलेले आकाश हे चौकोनी आकाराचे दिसते. परंतु आकाश हे जसे तो अवकाश घटातील वाटोळी पोकळी अथवा मठातील चौकोनी पोकळी प्रमाणे झाले नाही. त्याप्रमाणे जे ब्रह्म सर्व विकार मनादी इंद्रिये अथवा सत्वादी गुणाधिक होऊन जे विकारवान झाले नाही. अर्जुना, ते ब्रह्म मन ज्यात मुख्य आहे अशा इंद्रियांसारखे आणि सत्वरजादी गुणांसारखे असल्याचे वरून वरून दिसते खरे, परंतु गुळाची गोडी जरी ढेपेत सापडलेली असते तरी ती गोडी ढेपेच्या आकारासारखी झालेली नसते. त्याप्रमाणे गुण व इंद्रिये यात जरी ब्रह्मवस्तू आहे तरी ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी गुण व इंद्रिय ही खरोखर नाहीत. हे कपिध्वजा अर्जुना, दुधाच्या अवस्थेत तूप हे दुधाच्या आकाराने असते, परंतु ते दूधच जसे तूप नसते. त्याप्रमाणे जे ब्रह्म या विकारात आहे परंतु जे विकार नाही असे समज. ते कसे? तर ज्याप्रमाणे आकाराला बुगडी हे नाव आहे, बाकी सोने ते सोनेच आहे. अर्जुना, या उघड उघड मराठी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे तू गुणेंद्रियांपासून वस्तूचे वेगळेपण समज. नाम, रूप, संबंध, जाती, क्रिया व भेद हे सर्व आकारासंबंधी बोलणे आहे, वस्तूला हे बोलणे नाही. ते ब्रह्म कधीही गुण होत नाही आणि त्याचा व गुणांचा काही एक संबंधही नाही, पण गुण हे त्याच्याच ठिकाणी भासतात. अर्जुना, एवढ्यामुळेच अज्ञानी लोकांच्या मनात असे वाटते की ही वस्तूच गुणाला धारण करते. पण अर्जुना, त्या वस्तूचे ते गुणाला धारण करणे असे आहे की जसे आकाश ढगांना धारण करते अथवा आरसा जसा प्रतिबिंबाला धारण करतो, पाणी जसे सूर्याच्या प्रतिबिंबाला धारण करते अथवा सूर्याची किरणे जशी मृगजळाला धारण करतात. अर्जुना, त्याप्रमाणे वास्तविक संबंधा वाचून या सर्व विकारांना ते निर्गुण ब्रह्म आधार होते. परंतु विकारास आधार आहे हेही म्हणणे व्यर्थच आहे, कारण ते भ्रमाच्या कल्पनेचा अंगीकार करून म्हटलेले आहे असं समज. आणि एखाद्या दरिद्री पुरुषाने स्वप्नात जसे राज्य करावे त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माने गुणांचा भोग घेणे होय. म्हणून गुणांचा संबंध अथवा गुणांचा भोग याचा निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी संबंध आहे असे बोलू नये. किती छान सांगितलं ना, केवढी उदाहरणं दिली की सोनं म्हणजे आपण म्हणतो हे सोनं आहे, पण ते सोन्याचा तुकडा सुद्धा कुठून तरी जमिनीतून आलाय, त्या सोन्याचा हा पण तुकडा आहे. किंवा दुसरं त्यांनी सांगितलं पाण्याचा प्रवाह वाकडा असला तरी पाणी कधी वाकडं होत नाही. तसं ब्रह्म सगळीकडे पण त्या ब्रह्माला एक्झॅक्टली असा आकार नाही. फार छान सांगितलं. ओके, वाचूया होय. खूपच छान सांगितलं सगळे. खूपच सुंदर, मला अतिशय आवडलं हे सर्व. हो ना, आणि किती स्पष्ट त्यांचे विचार आहेत सगळे की ब्रह्म म्हणजे काय आणि वस्तू जेव्हा म्हणतात ना, आता इथे आता गोईंग फॉरवर्ड म्हणजे नेहमीच वेदामध्ये जेव्हा वस्तू म्हणतात तेव्हा एक्झिस्टन्स म्हणजे वस्तू. आणि म्हणून ब्रह्माला आपण म्हटलं ना देश, काल आणि वस्तू याच्याप्रमाणे आपण बघतो, तर ते म्हणतात की वस्तूला दुसरं काही नाही, इट्स जस्ट ॲज एक्झिस्टन्स. आणि ते कसं सिद्ध करायचं, फार सुंदर सांगितलं. वाचूया. बरोबर. या इथे कॉम्प्युटर वाले बरेच लोक आहेत ना, तर या तर बेसिकली कम्प्लीट सुपरसेट इज ब्रह्म, आणि हे एक एक त्याचे हे इन्स्टन्शिएशन आहे प्रत्येक गोष्ट जगातली असं. एनिवे, तरी ते किरीटी ऐसे अवकाशी आकाश जैसे पटी पटू होऊनी असे उदक होऊनी उदकी रसू जैसा अवलोकी दीपपणे दीपकी तेज जैसे कर्पूरत्वे कापुरी सौरभ्य असे जयापरी शरीर होऊनी शरीरी कर्मजेवी किंबहुना जैसे पांडवा सोनेची सोनयाचा रवा
तैसे जे या सर्वा सर्वांगी असे. परी रवेपणा माझी वडे, तव रवा ऐसे आवडे. वाचुनी सोने सांगडे, सोन्या देवी. पैगा वोगूची वाकुडा, परी पाणी उजू सुहाडा. वन्ही आला लोखंडा, लोह नव्हे की. घटाकारे वेटाळे, तेथ नभगमे वाटोळे. मठी तरी चौफळे, आये दिसे. परी ते अवकाश जैसे, नोहे जतीची का आकाशे. जे विकार होनी तैसे विकारी नोहे. मन मुख्य इंद्रिया, सत्वादी गुणायया. सारिखे ऐसे धनंजया, आवडे कीर. तरी पै गुळाची गोडी, नोहे बांधया सांगडी. तैसी गुण इंद्रिये फुडी, नाही तेथ. अगा क्षीराचिये दशे, धृत क्षीराकारे असे. परी क्षीरची नोहे जैसे कपिध्वजा. तैसे जे ये विकारी, विकार नोहे अवधारी. पै आकारा नाम भोवरी, येर सोने ते सोने. या उघड मराठीया, ते वेगळे पण धनंजया. जाण गुण इंद्रिया, पासोनिया. नाम रूप संबंधू, जाती क्रिया भेदू. हा आकारासीच प्रवादू, वस्तूसी नाही. ते गुण नव्हे कही, गुणातया संबंधू नाही. परी तयाचाची ठाई, आभासती. ये तुले यासाठी, संभ्रांताचा पोटी. ऐसे जाय किरीटी, नाही धरी. तरी ते गा धरणे ऐसे, अभ्राते जेवी आकाशे. का प्रतिवदन जैसे आरसेनी. सूर्य प्रतिमंडळ, जैसेनी धरी सलील. का रश्मी करी मृगजळ, धरी दे देवी. तैसे गा संबंधे वीण, यया सर्वा ते धरी निर्गुण. येरी ते वाया जाण, मिथ्या दृष्टी. आणि या परी निर्गुणे, गुणा ते भोगणे. रंका राज्य करणे, स्वप्नी जैसे. म्हणून गुणाचा संगू, अथवा गुण भोगू. हा निर्गुणी लागू, बोलू नये. छान. आता पुढचा श्लोक आहे ना, त्याच्यामध्ये नुसतंच सांगितलं की ब्रह्म आत पण आहे, बाहेर पण आहे. कारण की आपण म्हणतो ते एनर्जी सारखं आहे, म्हणून ते सगळीकडे आहे. म्हणून मग ते मिक्सअप करता येत नाही असं त्यांना जे म्हणायचंय. थोडं मला वाटतं वरती करायला पाहिजे का त्याच्या अर्थासाठी. हा? 15वा ना आता. 15च्या अर्थाचं वरती केलं का थोडं. ओके ओके ओके. त्याच्यातच त्यांनी आलं. ओके. तेच भूतमात्रांच्या बाहेर आहे, आत आहे, अचर आहे आणि चरही आहे. म्हणजे त्याच्यामुळे सगळं चालतं, पण ते एक्झॅक्टली ते नाही चालत, राईट. म्हणून ते म्हणतात आणि सूक्ष्म आहे, त्याच्यामुळे ते दिसत नाही. तर वाचूया आता. बहिरंतरश्च भूतानां अचरं चरमेव च, सूक्ष्मत्वात् न विज्ञेयम्. तुमचा आवाज कमी झाला पुन्हा. हो? आता मगाशी चांगला येत होता, आता कमी झाला. हो, आय सी. दविज्ञेयं दूरस्थं चांतिके च तत्. जे भूतमात्रांच्या बाहेर आहे, आत आहे, ते अचर आहे आणि चरही आहे. सूक्ष्मत्वामुळे ते पूर्णपणे जाणण्याला अशक्य आहे. तसेच ते दूर आहे व समीपही आहे. अर्जुना, अनेक अग्नीतून जशी एकच उष्णता भेदरहित रूपाने असते, त्याप्रमाणे जे ब्रह्म चराचर भूतांमध्ये असते, त्या प्रकारच्या अविनाश रूपाने व सूक्ष्म स्थितीने जे ब्रह्म सर्व स्थावर जंगमाला व्यापून आहे, ते येथे ज्ञेय आहे असे समजावे. जे एक चराचरांच्या आत व बाहेर, जे एक जवळ व दूर आहे, इतकेच नव्हे तर ज्या एका वाचून दुसरा प्रकार मुळीच नाही. अर्जुना, क्षीर समुद्राची गोडी, क्षीरसागराच्या मध्यभागी फार व काठाशी थोडी, हे प्रकार जसे क्षीरसागराच्या ठिकाणी नाहीत, त्याप्रमाणे जे सर्व बाजूंनी पूर्ण आहे. स्वेदज आदी करून वेगळाल्या प्राण्यात ज्याच्या व्याप्तीस न्यूनता नाही. हे श्रोत्यांच्या भूषणा, अर्जुना, ज्याप्रमाणे कित्येक हजारो घागरींमध्ये
चंद्राचे प्रतिबिंब पडले असताही चंद्रबिंबास अनेकता येत नाही. मिठाच्या अनेक कणांच्या ढिगातून जसा एकच खारेपणा असतो, अथवा कोट्यवधी उसात गोडी जशी एकच असते. जे चराचर भूता माझी असे पांडू सुता, नानावन्नी उष्णता अभेदे जैसी, तैसेनी अविनाश भावे, जे सूक्ष्म दशे आघवे, व्यापुनी असे ते जाणावे ज्ञेय येथ. जे एक आतु बाहेरी, जे एक जवळ दूरी, जे एक वाचुनी परी दुजी नाही. क्षीरसागरींची गोडी माझी बहु थडिये थोडी, हे नाही तया परवडी पूर्ण वेगा. स्वेदज प्रभृती वेगळाला भूती, ज्ञानाची अनुस्यूती कोमणे नाही. पै श्रोते मुखचनका घटसहस्रा अनेका, माझी बिंबोनी चंद्रिका न भेदे जेवी. नाना लवणकणाची राशी, क्षारता एकची जैसी, का गोडी एकी उसी एकची गोडी. आता 16 जो आहे तो महत्वाचा अशा दृष्टीने आहे की त्याच्यातली एक ओवी 925 फार सुंदर आहे. याच्यामध्ये म्हणतात की ब्रह्म अविभक्त आहे. ते तर आपण पाहिलं की सगळीकडे फक्त ब्रह्मच आहे, बाकी काही नाही. भूताची उत्पत्ती, पालन करणं आणि नाश करणं या सगळ्या गोष्टी या ब्रह्मामुळे होतात. आणि त्याच्या शेवटच्या ओवीत महाशून्य म्हणजे ब्रह्म याची सुंदर व्याख्या आहे. ते म्हणतात आकाशाचं शून्यत्व घेऊन सत्वादी तिन्ही गुणांचा नाश करून जे शून्य उरतं ते महाशून्य, अशी त्यांनी ब्रह्माची फार सुंदर व्याख्या केली आहे. तर आता आपण वाचूया सगळं. अविभक्तं भूतेषु विभक्तं इव च स्थितं, भूतभर्तृचाज्ञेयं भविष्यति. ते तत्वतः अविभक्त आहे, तरी भूतांच्या ठिकाणी नाना प्रकारच्या रूपांनी विभागल्यासारखे आहे. भूतांचे पालन करणारे ते आहे, संहारकाली भूतांचा ग्रास करणारे आणि उत्पत्तीकाली उत्पन्न करणारे ते आहे, याप्रमाणे जाणावे. त्याप्रमाणे अनेक भूतमात्रांमध्ये जे एकसारखे व्यापून राहिले आहे व हे चांगल्या बुद्धीच्या अर्जुना, जे ब्रह्म विश्व ह्याच कोणी एका कार्याला कारण आहे, म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रापासून उत्पन्न होतात व त्या लाटांना जसा समुद्रच आधार असतो, त्याप्रमाणे ज्या ब्रह्मापासून हा भूताकार उत्पन्न होतो तेच ब्रह्म त्या भूताकाराला आधार आहे. बाल्य, तारुण्य व वृद्धावस्था या तिन्ही अवस्थात शरीर जसे एकच आहे, त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्ही स्थितीत जे ब्रह्म अखंड म्हणजे एकसारखे असते. सायंकाल, प्रातःकाल व मध्यान्हकाल या क्रमाने संबंध दिवसही होत जात असताना जसे आकाश बदलत नाही, हे प्रियोत्तमा अर्जुना, जगाच्या उत्पत्तीच्या काळी ज्याला ब्रह्मदेव असे म्हणतात व व्याप्तीकाली म्हणजे पालनकाळी जे विष्णू या नामाला प्राप्त झाले, मग जेव्हा हा जगदाकार नाहीसा होतो त्यावेळी ज्यास रुद्र असे म्हणतात व रज, सत्व, तमादी 3 गुण उत्पत्ती, स्थिती, लय ते देखील नाहीसे होतात, त्यावेळेला जे ब्रह्म शून्य निर्धर्म होऊन राहते. आकाशाचे शून्यत्व गिळून सत्वादी तिन्ही गुणांचा नाश करून जे शून्य असते तेच महाशून्य होय, अशाबद्दल वेदवचन प्रमाण आहे. तैसे अनेकी भूत जाती, जे आहे एकी व्याप्ती, विश्वकार्या सुमती कारण वेगा. म्हणून हा भूताकारू, जेथवनी तेची तया आधारू, अल्लोळा सागरू ज्या. बाल्यादी तिन्ही वयसी, काया एकची जैसी, तैसे आदिस्थिती ग्रासी अखंड दे. सायं प्रातः मध्यान्ह, होता जाता दिनमान, जैसे का गगन पालटेना. आगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा, जया नाव म्हणती
मग आकारू हा हारते जेव्हा रुद्र जे म्हणते तेही गुणत्रय जेव्हा लोके तैजे शून्य नभाचे शून्यत्व विरून गुणत्रयाती मिळवून ते शून्य ते महाशून्य इति वचन संमत. छान. ओके. 17व्याला मी सुरुवात करते. हो, 17व्यामध्ये पण खूप सुंदर वर्णन आहे की ब्रह्म म्हणजे तेजाचं तेज आहे, पण अंधाराच्या पलीकडे आहे. आणि हे जे ज्योतिषाम आपली ज्योती हे मांडुक्य उपनिषदातलं त्यांनी घेतलेलं आहे. तर तेजाचं तेज म्हणून जी उपमा आहे ब्रह्माची ती तिथनं आलेली आहे. कानाचे कान, आणि ही पण कल्पना मुंडक उपनिषदातलीच आहे की आपल्याला ऐकू येतं, पण ज्यामुळे ऐकू येतं म्हणजे कान आहेत आपले, पण ते कानाचे ऍक्च्युअली कान पण जे आहे ते म्हणजे ब्रह्म आहे. अशा प्रकारचं मुंडक उपनिषदामध्ये बरंच म्हणजे सगळ्याच दिलं आहे. डोळ्याचे डोळे, कानाचे कान अशा प्रकारे. तर ते पण सगळं त्यांनी मांडुक्य उपनिषदामधून घेतलंय. तर ते आता आपण वाचू. कल्पना वाचते ना. हा, मी वाचते. हम्म. ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः हेच तोडायचं. परमुच्यते. तिथे जोडायचं आणि मग ज्योतिष तमस परमुच्यते. ज्योतिस्तमस परमुच्यते. ज्ञानं नेन्यं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य धिष्ठितम्. त्यालाच तेजाचेही तेज व अंधाराच्याही पलीकडील असे ज्ञाते म्हणतात. ज्ञान तरी तेच आहे, ज्ञेय तेच आहे, ज्ञानाच्या योगाने जाणले जाणारे तेही तेच आहे. सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये तेच स्थित आहे. जे ब्रह्म अग्नीला चेतवणारे आहे व चंद्राला अमृत देणारे आहे व ज्या ब्रह्माच्या प्रकाशाने सूर्याचे डोळे पाहतात, ज्याच्या उजेडाने ताऱ्यांचे समुदाय प्रकाशले जातात व ज्यांच्या तेजाने सूर्य सुखाने वावरतो, जे ब्रह्म आरंभाचा आरंभ आहे, वाढीची वाढ आहे, बुद्धीची बुद्धी आहे व जे जीवाचा जीव आहे, जे मनाचे मन आहे, जे डोळ्यांचा डोळा आहे, जे कानाचे कान आहे व वाचेची वरती करतो का वाचेची वाचा आहे, जे प्राणांचा प्राण आहे, जे प्राणांचा प्राण आहे, गतीचे पाय आहे व ज्याच्यामुळे कर्माचे घडणे होते. अर्जुना, ज्याच्या योगाने आकार आकाराला येतो, ज्याच्या योगाने विस्तार विस्तारतो व ज्याच्या योगाने संहार नाश करतो, जे पृथ्वीची पृथ्वी आहे, ज्या ब्रह्मरूपी पाण्याला पिऊन पाणी हे पाणीपणाने आहे, ज्याच्या तेजाने तेजास प्रकाश दिला जातो, जे ब्रह्म वायूचा श्वासोश्वास आहे व ज्या ब्रह्मरूपी पोकळीत आकाश राहिले आहे, हे राहू दे. हा सर्व रूपी भास ज्याच्या योगाने भासतो. फार काय सांगावे अर्जुना, जे सर्वांच्या ठिकाणी सर्व आहे व जेथे द्वैतपणाचा प्रवेश होत नाही, जे पाहिल्याबरोबर दृश्य जगत व द्रष्टा पाहणारा हे सर्व ऐक्यभावाने एक होऊन राहतात. मग ते ब्रह्मच ज्ञान होते व ज्ञाता ज्ञेय व ज्ञान यांनी जाणले जाणारे ठिकाण तेही ब्रह्मच आहे. त्याप्रमाणे पाटीवर हिशेब करण्याचे संपल्यावर हिशेबातील निरनिराळ्या रकमा एक होतात व त्याप्रमाणे साध्य साधकाने ही ब्रह्माच्या ठिकाणी ऐक्यास येतात. अर्जुना, ज्या ठिकाणी द्वैताचा व्यवहार चालत नाही हे असो, जे हे ब्रह्म सर्वांच्या अंतःकरणात असते. हे जे अग्नीचे दीपन, ते चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन देखती जेणे, जयाचे उजियेडे तारांगण उबडे,
महातेज सुरवाडे जेणे रहाटे, जे आदीची आदी, जे वृद्धीची वृद्धी, बुद्धीची जे बुद्धी, जीवाचा जीव, मनाचे मन, जे नेत्राचे नयन, कानाचे कान, वाचेची वाचा, जे प्राणांचा प्राण, जे गतीचे चरण, क्रियेचे कर्तेपण, जयाचेनी, आकारू जेणे आकारे, विस्तारू जेणे विस्तारे, सहारू जेणे सहारे, पांडू कुंभरा, जे मेदिनेची मेदिनी, जे पाणी पिऊनी जे पाणी पिऊनी जसे पाणी, तेजा दिवे लावणी जेणे तेजे, जे वायूचा श्वासोश्वासू, जे गगनाचा अवकाशू, हे असो आघवाची आभासू, आभासे जेणे, किंबहुना पांडवा, जे आघवेची असे आघवा, तेथे नाही रिगावा द्वैतभावासी, ते देखील याची सवय, दृश्यदृष्टा हे आघवे, एकवाट कालवे सामरस्ये, मग तेची होय ज्ञान, ज्ञाता ज्ञेहन, ज्ञाने गमी जे स्थान, तेही तेची, जैसे सरलिया लेख, आख होती एक, तैसे साध्य साधनादिक ऐक्यासिये, अर्जुना जिचे ठाई न सरे द्वैताची वही, हे असो जे हृदयी सर्वांचा असे. तुम्ही सांगताय निलिमाताई? हो, एक मिनिट सांगते. 18वा जो श्लोक आहे आता, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की सर्वच आत्मा आहे, पण नुसतं असं सांगितलं तर तुम्हाला कळलं नसतं, म्हणून हा सगळा खटापटोप मी केला. आणि 17 पासून आपण म्हणजे आतापर्यंत जे काय त्यांनी ब्रह्माचं वर्णन केलं ते या श्लोकापासून संपतं आणि मग दुसरं तत्वज्ञान सुरू होतं. तर बघूया आपण आता. इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्तम् एतद् विज्ञाय मध्वा वायो अपद्यते. म्हणजे बिकम्स फिट असं म्हणतो ना आपण, उपपद्यते. ओके. याप्रमाणे क्षेत्र तसेच ज्ञान आणि ज्ञेय ही संक्षेपाने सांगितली. हे सर्व जाणून माझा भक्त मत स्वरूपात पावतो. हे सुजाण अर्जुना, याप्रमाणे प्रथम हे क्षेत्र तुला स्पष्टपणाने व्यक्त करून दाखवले. त्याचप्रमाणे क्षेत्राचा प्रकार सांगितल्यानंतर आम्ही ज्या रीतीने तुला डोळ्यांनी दिसेल त्या रीतीने तुला ज्ञान सांगितले. तुझी बुद्धी पुरे म्हणून तृप्त होई तोपर्यंत कौतुकाने आम्ही अज्ञानाचेही चांगले वर्णन केले. आणि अर्जुना, आत्ताच विचारांच्या विस्ताराने ज्ञेय मूर्तिमंत स्पष्ट करून सांगितले. अर्जुना, हा सर्व विचार बुद्धीत भरून जे माझ्या भावनेने माझ्या स्वरूप सिद्धीला येतात, ज्यांनी देहादी परिग्रहाचा त्याग करून आपला जीव माझ्या ठिकाणी वतनदार केला. अर्जुना, असे जे माझे भक्त ते शेवट हाच विचार जाणून व आपला मोबदला मला घेऊन मद्रूपच होतात. अर्जुना, मद्रूप होण्याचा मुख्य प्रकार हा आहे असे समज, व इतर सर्व मद्रूप होण्याच्या प्रकारांपेक्षा हा सोपा आहे. डोंगराच्या कड्याला वर जाण्याकरता जशा पायऱ्या कराव्यात व आकाशाच्या पोकळीत वर जाण्याकरता जशी माच बांधावी किंवा खोल पाण्यातून जाण्याकरता जशी त्या पाण्यात नाव घालावी, सहज विचार करून पाहिले तर सर्वच आत्मा आहे हा विचार जर तुला एकदम सांगितला असता तर हे विरोत्तमा, तो विचार तुझ्या बुद्धीच्या आटोक्यात आला नसता. तुझ्या बुद्धीचा असमर्थपणा पाहिल्या कारणाने एकच सर्वत्र भरलेले जे परब्रह्म ते आम्ही 4 प्रकारचे केले. मुलाला जेव्हा जेवावयास घालावायचे असते तेव्हा एक घास 20 ठिकाणी करावा लागतो.
त्याप्रमाणे एकच परब्रह्म 4 प्रकारच्या निमित्ताने आम्ही तुला सांगितले. तुझी ग्रहण शक्ती पाहून एकाच ब्रह्माचे एक क्षेत्र ज्ञान, एक ज्ञेय, एक अज्ञान असे आम्ही हे 4 भाग केले. आणि अर्जुना, असे सांगूनही जर हा अभिप्राय तुला कळला नसेल तर हाच प्रकार पुन्हा एक वेळ सांगू. आता या ब्रह्माचे 4 ठिकाणी विभाग करणार नाही व सर्व एक ब्रह्मच आहे असे करून संपवणार नाही, तर आत्मा व अनात्मा अशी ह्यांची सारखी योग्यता धरून प्रतिपादन करू. एकाच ब्रह्माचे आत्मा पुरुष व अनात्मा प्रकृती असे भाग सारखे करून सांगू. परंतु तू मात्र एवढे कर की आम्ही तुझ्याजवळ जे मागू ते तू आम्हाला दिले पाहिजे. ते मागणे हे की तू आपल्या स्वतःच कानाचे नाव ठेव, इतर सर्व इंद्रियाचे व्यापार बंद ठेवून फक्त ऐकण्याचे काम चालू दे. या श्रीकृष्णा हो किती छान. या श्रीकृष्णाच्या भरती जायचे ना. हा, या श्रीकृष्णाच्या बोलण्याने अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. हे ते पाहून देव म्हणाले, तू चांगला योग्यतेचा आहेस, पण हर्ष वेगाने अनावर होऊ नकोस. अर्जुनाला येणारा हर्षाचा वेग याप्रमाणे श्रीकृष्णाने आवरून श्रीकृष्ण म्हणाले की प्रकृती पुरुषांचा विभाग सांगतो, ऐक. खूपच छान आहे. 18 वर्ष. हा, एवम तुझं पुढा आधी क्षेत्र सुहाडा, दाविले फाडो वाडा विवंचुनी, तैसेच क्षेत्रा पाठी जैसेने देखसी दिठी, तैसे ज्ञान किरीटी सांगितले, अज्ञानाही कौतुके रूप केले निके, जव आयणी तुझी टेके पुरे म्हणे, आणि आता हे रोकडे उपपत्तीचे नि पवाडे, निरुपले उघडे नेय पैगा, हे आगवीच विवंचना बुद्धी भरोनी अर्जुना, मत्सिद्धी भावना माझिया येती, देहादी परिग्रही संन्यासू करुनिया जिही, जीवू माझा ठाई वृत्तिकू केला, जे माते किरीटी हेची जाणोनिया शेवटी, आपण पया साठो वाटी मीची होती परी, हे मुख्य गा अवधारी, सोहोपी सर्वांपरी रचिली आम्ही, कडा पायरी की जे निराळी माचू पाही बांधीजे, अथावी सुईजे तरी जैसी, एरवी अवघेची आत्मा हे सांगो जरी विरोत्तमा, तरी जे तुझिया मनोधर्मा गिळेल ना, म्हणून एकची संचले चतुर्धा आम्ही केले, जे अदळपण दिले तुझिये प्रज्ञे, जे पै बाळ जे जेवविजे ते घासू विसाठ्याई कीजे, तैसे एकची चतुर्व्याजे कथिले आम्ही, एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक अज्ञान, हे भाग केले अवधान, जाणूनी तुझे, आणि ऐसे नाही पार्था, जरी हा अभिप्राव तुझ हाता, नये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो, आता चौथाई न करू एकही म्हणून न सरू, आत्मा नाया धरू सरिता पाडू, परी तुवा येतुले करावे मागोनी. एक मिनिट. मागोनी ते आम्हा दे आवे, जे कानाची नाव ठेवावे आपण पैगा, या श्रीकृष्णाची या बोला पार्थू रोमांचित झाला, तेथ देव म्हणती भला उचंबळेना, ऐसेने तो येता बेगू धरुनी म्हणेशी रंगू, प्रकृती पुरुष विभागू परिसी सांगो. गुड. तर आता तो विभाग संपला. ज्ञेयाची म्हणजे ब्रह्माची ज्ञेय म्हणून आपली व्याख्या संपली.
आपण अज्ञान पाहिलं, ज्ञेय पाहिलं, आदि क्षेत्र क्षेत्रज्ञ पाहिलं होतं. तर आता 19 पासून 24 पर्यंत मला वाटतं, 19 ते 24 पुरुष आणि प्रकृतीचे गुणदोष ते आपल्याला सांगणार आहे. आणि त्या शेवटचा भाग आहे त्याच्यामध्ये हे आहे काय, साधना आणि त्याचे प्रकार, असे 2च भाग राहिले आहेत आता या अध्यायातले. तर 19व्यामध्ये इथून सांख्य तत्वज्ञान सुरू झालं. आपण आतापर्यंत म्हणत होतो ब्रह्म माया, ब्रह्म माया. तर ब्रह्म माया सारखंच सांख्य ही जी फिलॉसॉफी आहे त्या फिलॉसॉफीमध्ये पुरुष आणि प्रकृती म्हटलंय. आणि आपण जे ब्रह्म म्हणतो तोच पुरुष आणि तोच क्षेत्रज्ञ, आणि प्रकृती म्हणजेच माया. पण फरक असा आहे की आपल्याकडे कसं म्हणतात आधी ब्रह्म मग माया, पण सांख्य तत्वज्ञानामध्ये ते दोन्ही एकाच लेवलचे आहेत आणि दोन्ही अनादी आहेत. दोन्ही मिळून विश्व निर्माण केलं असं म्हणतात. आणि सत्व आणि सत्वरजतम हे जे गुण आहेत हे गुण प्रकृतीमुळे निर्माण झाले. तर म्हणजे आपल्याला हे क्लिअर करायला पाहिजे मनात की क्षेत्र म्हणजेच प्रकृती आणि क्षेत्रज्ञ म्हणजेच पुरुष. आणि इथपासून 19 पासून ते 24 पर्यंत वेदांताची आणि सांख्याची खूप छान त्यांनी सांगड घातलेली आहे की मोरलेस दोन्ही एकच आहे, फक्त त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांगितलं तसे तेवढे फरक आहेत. आणि दोन्हीमध्ये दोष काय आहेत आणि दोन्हीमध्ये गुण काय आहेत. तर त्यांचे गुण आणि दोष आपण 20 आणि 24 पर्यंत पाहणार. खरं म्हणजे आपल्याला आता वेळ आहे आणि हे लहान आहेत श्लोक, तर आपण कोणी व्हॉलेंटिअर करत असेल तर आपण 19-20 करू शकतो. मला असाइन केलेच आहेत ते. असाइन केलेलेच आहेत. ओके 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 शुअर. 19 आणि 20 असाइन केलेलेच आहेत. मला दिसलं नाही का ते? अच्छा, खाली येतं त्याच्यात? आहे. अच्छा अच्छा, ओके. सॉरी माधुरी. एक प्रश्न होता, आता तुम्ही सांगितलं ते सांख्य योगामध्ये जसं तुम्ही म्हणालात तर प्रकृतीच्या योगाने ते गुण येतात ना, सत्वरजतम. तसं आपण जेव्हा ब्रह्म आणि माया त्यात सुद्धा मायेमुळेच हे तिन्ही गुण. एक्झॅक्टली हो, सेम बरोबर. प्रकृतिं पुरुषं चैव विद्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृती संभवान. गुड, छान वाचलं सगळे. प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही अनादी आहेत असे जाण. देहेंद्रियादी विकार आणि सत्व इत्यादी गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत असे जाण. ज्या मार्गाला जगामध्ये योगी सांख्य असे म्हणतात आणि ज्या सांख्य मार्गाचे महत्व वर्णन करण्याकरता मी कपिल झालो, तो प्रकृती पुरुषांचा शुद्ध विचार तू ऐक. असे आदिपुरुष जे श्रीकृष्ण ते अर्जुनास म्हणाले. तर दिवस आणि रात्र ही दोन्ही जशी बरोबर चालणारी आहेत त्याप्रमाणे पुरुष अनादी आहे आणि प्रकृती ही त्या वेळेपासून अनादी आहे. किंवा शरीर हे सावलीप्रमाणे आभासिक नाही, तरी पण त्या खऱ्या शरीरास ज्याप्रमाणे ती सावली नेहमी जडलेलीच असते, किंवा अर्जुना ज्याप्रमाणे दाणे येण्याच्या पूर्वीचे कणीस हे असार भूस व साररूप दाणे यासह वाढते, त्याप्रमाणे उघड अनादी सिद्ध असलेले व एकमेकात मिसळलेले हे प्रकृती पुरुष जुळ्यासारखे आहेत असे समज. अरे क्षेत्र या नावाने जे सर्व सांगितले तेच येथेही प्रकृती होय असे समजावे. आणि आम्ही ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले तोच पुरुष आहे असे समज. आम्ही अन्यथा काही बोलत नाही. ह्यास ही निरनिराळी नावे आहेत. परंतु ज्याविषयी निरूपण करावयाचे ते वेगळे नाही. हे वर्म तू वारंवार चुकू नकोस. अर्जुना, केवळ ही सदत्व तिला पुरुष हे नाव आहे आणि संपूर्ण क्रियेस प्रकृती हे नाव आहे. बुद्धी, इंद्रिये, अंतकरण इत्यादी विकारांचा समुदाय सत्वादी, सत्व, रजतम तिन्ही गुण हा सर्व समुदाय प्रकृतीपासून झाला आहे असे समज. आणि ही प्रकृतीच कर्माच्या उत्पत्तीला हेतू कारण आहे. गणसाच्या आधीच मला अगदी ह्या दिवसातलं हुरडाच आठवला.
जया मार्गाते जगी सांख्य म्हणती योगी, जयाची ये भाटिवे लागी, मी कपिल जाहलो. तो ऐक निर्दोखू, प्रकृती पुरुष विवेकू, म्हणे आदी पुरुखू, अर्जुना ते. तरी पुरुष अनादी आथी, आणि तैची लागोनी प्रकृती, सविसरी संवसरीसी, दिवो राती दोन्ही जैसी. का रूप नोहे वाया, परिरूपा लागली छाया, निकणू वाढे धनंजया, कणेसी कोंडा. तैसी जाण जवटे, दोन्ही इये एक वाटे, प्रकृती पुरुष प्रकटे, अनादी सिद्धे. पै क्षेत्र येणे नावे, जे सांगितले आघवे, तेची एथ जाणावे, प्रकृती हे गा. आणि क्षेत्रज्ञ ऐसे, जया ते म्हणितले असे, जो तो पुरुष हे अनारिसे, न बोलो घेई. इये आनाने नावे, परिनिरूप्य आन नोहे, हे लक्षण न चुकावे, पुढत पुढती. तरी केवळ जे सत्ता, ते पुरुष गा पांडुसुता, प्रकृती ते समजता, क्रिया नाव. बुद्धी इंद्रिय अंतकरण इत्यादी विकार भरण, आणि ते तिन्ही गुण. एक सेकंड, सॉरी. तेच शब्द वाचायचा राहिला. सत्वाधिक हा अवघाची मिळावा, प्रकृती जाणावा, हेची हेतू संभवा, कर्माची या. आता 20व्या श्लोकापासून 20 ते 24 मी म्हटलं तसं त्याच्यामध्ये प्रकृतीचे गुणदोष सांगितले. गुण म्हणजे दोघेही अनादी आहेत, म्हणजे त्याला सुरुवात नाही आहे. आणि दोष म्हणजे पुरुषाचं असं सांगितलंय की पुरुष म्हणजे चैतन्य, निर्विकार, गुणातीत आणि सत्यतत्व. आणि प्रकृती त्याच्या विरुद्ध म्हणजे प्रकृती त्याच्या विरुद्ध ते आपल्याला पुढच्या ह्याच्यात सांगितलंय, कार्य कारण कर्तृत्व, हे सगळं प्रकृतीकडे येतं. पुरुष सांख्यामध्ये पुरुष पण सगळं भोगतो. आपल्याला इकडे माहित आहे की ब्रह्म काही करत नाही, नुसता बसला असतो. पण सांख्यामध्ये ते म्हणतात पुरुष पण सगळं भोगतो, ब्रह्म मात्र भोगत नाही. आणि सांख्याने आत्म्याचे प्रकार सांगितले होते मगाशी. आपण आत्म्याचं वर्णन जे 4 प्रकारचं सांगितलं होतं, तर तसेच पुरुषाचं पण वर्णन आहे. तर 21 मध्ये प्रकृतीचं वर्णन आहे आणि 22 मध्ये पुरुषाचं वर्णन आहे. जाऊया पुढे. कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृती रुच्यते, पुरुषांत सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु रुच्यते. कार्य मनाच्या प्रेरणेने इच्छित वस्तू मिळवण्याकरता इंद्रियांकडून होणारी क्रिया. कारण ज्याविषयी इच्छा उत्पन्न झालेली असते तो पदार्थ, इच्छित वस्तू. कर्तृत्व इच्छित वस्तूच्या प्राप्तीच्या उद्योगास मनाकडून होणारी प्रेरणारूप क्रिया. या सर्वांस मूळ प्रकृती कारण आहे असे म्हणतात, आणि सुख दुःखाच्या भोगाला कारण पुरुष आहे असे म्हणतात. तेथे प्रकृतीच्या ठिकाणी अगोदर इच्छा आणि बुद्धी ही अहंकारास उत्पन्न करतात, आणि मग त्या इच्छा व बुद्धी जीवाला कारणाच्या म्हणजे इच्छित वस्तू मिळवण्याच्या नादी लावतात. ज्याच्या प्राप्तीचा मनास चटका लागला असेल तो पदार्थ प्राप्त करून घेण्याकरता जे शारीरिक क्रियेचे सूत्र हातात धरून हलवावयाचे, अर्जुना, ह्या बाह्य प्रयत्नास कार्य असे म्हणतात. आणि मदाच्या आश्रयाने जीवास झालेली इच्छा मनाला चिथावते व नंतर ते मन इंद्रियांकडून इच्छित करवून घेते. इच्छेने उत्तेजित केलेल्या मनाकडून कर्मेंद्रियास होणाऱ्या या प्रेरणारूप क्रियेस अर्जुना कर्तृत्व असे म्हणतात. आणि म्हणूनच या तिन्ही कारण, कर्तृत्व व कार्य यांना प्रकृती ही मूळ आहे असे समज, असे सिद्धांचे राजे श्रीकृष्ण म्हणाले. याप्रमाणे या तिघांच्या समुदायाने प्रकृती कर्मरूप होते
परंतु ज्या गुणांचे आधिक्य होईल त्यासारखी ती बनते. ज्या कर्माचा सत्वगुण अंगीकार करतो त्याला सत्कर्म म्हणावे व जे कर्म रजोगुणापासून उत्पन्न होते ते मध्यम जाणावे व जी कर्मे केवळ तमोगुणापासून होतात ती कर्मे शास्त्राविरुद्ध व निकृष्ट प्रतीची समजावीत. अरे, याप्रमाणे बरे वाईट कर्मे प्रकृतीपासून होतात, मग त्या कर्मापासून जे उत्पन्न होते ते सुख दुःख होय. वाईट कर्मापासून दुःख उत्पन्न होते व सत्कर्मापासून सुख उत्पन्न होते व त्या दोन्हीच्या सुखदुःखांचा भोग पुरुषाला होतो असे म्हणतात. सुख दुःख जोपर्यंत खरोखर उत्पन्न होतात तोपर्यंत प्रकृती व्यापार करते व पुरुष भोगतो. प्रकृती पुरुषांचा व्यवहार सांगावयास लागले असता तो अघटित आहे, कारण की या व्यवहारात स्त्री मिळवते व नवरा आयता खातो. या प्रकृती पुरुष रूप नवरा बायकोंचा संबंध नसतो आणि त्यांच्यात मेळही नसतो, परंतु बायको प्रकृती जग प्रसवते हे आश्चर्य ऐक. तेथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेसी आधी मग ती या लाविती वेधी कारणांचा तेची कारण ठाकावया जे सूत्र धरणे उपाया तया नाव धनंजया कार्य पैगा आणि इच्छा मदाचा थावी लागली मना ते उठवी ते इंद्रिये रहाटवी हे कर्तृत्व पै म्हणून तिन्ही या जाणा कार्य कर्तृत्व कारणा प्रकृती मूळ हे राणा सिद्धांचा म्हणे. एवं तिहींचेही समवाये प्रकृती कर्मरूप होये परिजया गुणा वाढे त्राये त्याची सारिखी जे सत्वगुणे अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणिजे रजगुण निपजे मध्यमते जे का केवळ तमे होती जिये कर्मे निषिद्ध अधमे जाणतीये ऐसे निसंता संते कर्मे प्रकृती स्तव होते तयापासोने निर्वाळे ते सुख दुःख गा असती दुःख उपजे सत्कर्मी सुख निपजे तया दोहोंचा बोलिजे भोगू पुरुषा सुख दुःखे जववरी निफजती साचोकारी तव प्रकृती उद्यम करी पुरुष भोगी प्रकृती पुरुषांचा कुळवाडी सांगता असंगडी जे आबुली जोडी आमुला खाय आमुलया आंबुलिये संगती ना सोये की आंबुली जगविये चोज ऐके. आणखी जाणार काय ग माधवी? नाही, आज एवढ्याच होते. गुड, छान झालं आणि छान वाचलंस माधुरी, अगदी मस्त. शेवटचं काही छान. नवरा आयता खातो, स्त्री मिळवते आणि नवरा आयता खातो. नवरा आयता खातो, बरोबर. इथे अंबुलिया म्हणजे नवरा बायको म्हणतात येते. नवरा बायको अंबुलिया आणि अंबुलिया. अच्छा. आणि परंतु बायको मात्र जग प्रसवते, प्रकृती बेसिकली सगळं जग. आणि त्यांचा काही संबंध नाही तेही सांगून टाकलं. अगटित आहे. एनिवे, तर त्याच्यातला गंमत वाटली. हो ना. तर खूप कठीण आहे. आता मला कसा गोषवारा जमणार? काय ग? मी म्हटलं खूप कठीण होतं सगळं, मला कसा गोषवारा जमणार याचा? जमेल, सगळं जमणार. अमृत मला आहे ना, बॅकअप आहे ना, समजा मला काही जमलं नाही आपण वी कॅन टॉक. ओके. मला शून्य महाशून्य. यू आर द बेस्ट ऍक्च्युअली. You are the best. You are the best to do. I was actually thinking the same thing. Anyway, let's do the Pasaidan first. ओके. त्याच्या आधी एकच मला सांगायचं आहे की सत्वगुण आणि रजगुण आणि तमगुणचं जे सांगितलंय ते इथलं ते महत्वाचं आहे, कारण 14वा अध्याय पूर्ण त्याच्यावरती आहे, म्हणून इथून त्यांनी नुसतं आपलं सुतोवाच केलं.
ओके, आता पसायदान म्हणा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनियामज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजितो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीव्ये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवावे जे. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.